पूसद के एमपीएन कॉन्वेंट स्कूल के सामने एक सनसनीखेज घटना सामने आई, जिसमें भारतीय युवा मोर्चा के जिलाध्यक्ष और पूसद वकील संघ के सदस्य एडवोकेट आदित्य माने को एक 4 पहिया वाहन से कुचलने की कोशिश की गई। इस दौरान जब वे बाल बाल बच गए तो उन पर लोहे के रॉड से हमला कर उन्हें गंभीर रूप से घायल कर दिया गया। इस घटना का सीसीटीवी फुटेज अब वायरल हो रहा है। इस मामले में आदित्य माने द्वारा शहर पुलिस स्टेशन में दर्ज कराई गई शिकायत के अनुसार आशीष भानु प्रकाश कदम और उनके सहयोगी भूषण यशवंत मालोदे ने आदित्य माने पर जानलेवा हमला किया। शिकायत के आधार पर पुलिस ने दोनों आरोपियों के खिलाफ विभिन्न धाराओं में मामला दर्ज किया है। हालांकि जब पुलिस उन्हें गिरफ्तार करने के लिए मेडिकल जांच के लिए ले गई तो दोनों ने खुद को बीमार बताते हुए अस्वस्थता की शिकायत की। इसके चलते दोनों को इलाज के लिए अस्पताल में भर्ती किया गया। 21 मई को दोनों को पूसद के लाइफलाइन अस्पताल में भर्ती किया गया, जिससे कानूनी अड़चनों के कारण उनकी गिरफ्तारी फिलहाल नहीं हो सकी। पुलिस निरीक्षक उमेश बेसरकर ने जानकारी देते हुए बताया कि अस्पताल के बाहर पुलिस तैनात है और इस बीच साक्ष्य एकत्र करने का काम भी चल रहा है। जैसे ही आरोपी स्वास्थ्य लाभ करेंगे, गिरफ्तारी की कार्रवाई की जाएगी। घटना की सीसीटीवी फुटेज सोशल मीडिया पर काफी वायरल हो रही है। पुलिस आगे की जाँच कर रही है। एक काळ्या कलरची SUV कारच्या समोर आशिष कदम व त्याचा एक मित्र आणखीन एक दोघं जण होते। ते दारू पीत होते। मी त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं आणि मी सरळ निघून गेलो। वापस येताना आशिष कदम यांनी मला आवाज दिला, शिवीगाळ केली आणि माझ्यासमोर येऊन उभा राहिला आणि माझ्यासोबत हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला। मी तो दारू पिलेला असल्यामुळे मी थोडं बाजूला सरकलो आणि तिथून जाण्याचा प्रयत्न केला। तितक्यात त्यांनी त्याच्या गाडीजवळ जो एक दुसरा मुलगा होता भूषण नावाचा, त्याला सांगितलं की गाडी काढ, याच्या अंगावर टाक, आणि मी पळायला लागलो आणि तिथे बोळीच्या आतमध्ये पडल्यानंतर ते गाडी एका नालीत अडकल्यामुळे ती गाडी तिथं थांबली। त्याच्यानंतर आशिष कदम आणि ते भूषण नावाच्या मुलांनी गाडीतून उतरून मला खूप मारहाण केली। मला रॉडने मारहाण केली। माझा काही जण आहेत त्यांनी मला तिथून सोडवलं आणि त्याच्यानंतर मग मी पोलीस स्टेशन गाठले व त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाईकरिता रिपोर्ट दिला। माझ्या रिपोर्टवर 307चा अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा त्यांच्यावर नोंद झाला। पण आशिष कदम हा पैसेवाला आहे, याच्या आधीसुद्धा त्याच्यावर खूप सारे गुन्हे दाखल आहेत। त्याच्यामुळे माझी मागणी आहे की त्याच्यावर मोक्का लावण्यात यावा। म्हणजे वकिलाला जर न्याय मिळत नसेल तर मग कसं होईल। आणि मी माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती करतो, ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट जो प्रोसेसमध्ये आहे त्यांनी बरेचदा सांगितलेलं सुद्धा आहे की ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट ते आणणार आहेत। तर माननीय देवेंद्रजी, आपल्याला नम्र विनंती आहे की ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट आपण लवकरात लवकर आणावा व सर्व वकिलांना अशा होणाऱ्या हमल्यांपासून वाचवण्याची कृपा करावी। धन्यवाद।